गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, काल रात्री US मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर US मार्केट हे प्रॉफिट बुकिंगमध्ये आलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही, कारण तिथे रोजच ऑल टाईम हाय प्लेस होत होता, त्यामुळे एखाद दिवशी प्रॉफिट बुकिंग एक्सपेक्टेड आहे. जर आपण एशियन मार्केट जर पाहिले तर ते मिक्स आहेत ॲज युजल. आणि गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होणार आहे, एक 20 ते 30 पॉईंट अप किंवा डाऊन. ओके, आता येऊयात कालच्या मार्केटकडे. काल मार्केटमध्ये काय चाललं होतं हे समजायला काही मार्ग नव्हता, परंतु जेव्हा संध्याकाळी डेटा आला तेव्हा खूप साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या. काल मार्केटमध्ये पूर्णपणे मॅनिपुलेटेड मूव्ह होता. या ठिकाणी तुमचे टेक्निकल्स म्हणा, फंडामेंटल्स काहीही काम करत नाहीत. परंतु काहीतरी घडणार आहे हे मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत क्लिअर झालं होतं. ते कसं आणि का ते तुम्हाला सांगतो, कारण यानंतर जेव्हा कधी असं मुवमेंट येणार असेल ते आधीच तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. काय असतं जनरली एक्सपायरीच्या दिवशी सकाळी 9:15 ते 10 वाजेपर्यंत, 9:15ला जिथे मार्केट ओपन होतो तर तो जो स्ट्रॅडल असतो, जनरली तो स्ट्रॅडल सेलर सेल करतात आणि मार्केट त्याच एरियामध्ये मुवमेंट करत ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर 10 वाजेपर्यंत तो जो स्ट्रॅडल आहे त्याचा प्रीमियम ऑलमोस्ट 30 ते 40% कमी झालेला असतो, कारण त्या दिवशी एक्सपायरी असते त्यामुळे. परंतु जेव्हा असं एखादं अनएक्सपेक्टेड मुवमेंट येणार असतं तर तेव्हा त्या स्ट्रॅडलचे प्रीमियम कमी होत नाहीत, ते वाढत जातात. हे कालही आपल्याला पाहायला मिळालं की 9:15 वाजता जेव्हा मी स्ट्रॅडल सेल केला तेव्हा 10 वाजेपर्यंत प्रीमियम कमी होण्याऐवजी तो वाढला होता आणि तेव्हाच माझ्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, कारण एक्सपायरी आहे आणि OTMचे जे प्रीमियम्स आहेत आउट ऑफ द मनी ते सुद्धा वाढत होते आणि मार्केट अपोजिट जात होतं. मार्केट सुरुवातीला जेव्हा डाऊन झालं तेव्हा कॉलचे प्रीमियम वाढले होते, ऑलमोस्ट दुप्पट झाले होते. त्यामुळे मी थोडाफार लॉस बुक करून माझी पोझिशन एक्झिट करून टाकली, नाहीतर मला काल प्रचंड मोठं नुकसान झालं असतं. आणि मग त्यानंतर जेव्हा मार्केट सगळ्यात हाय पॉईंटला जाऊन एक्झॉस्ट झालं, ऑलमोस्ट 800च्या वरती जेव्हा गेलं त्यावेळेस, तेव्हा मला 25,000चा कॉल जो आहे तो अगदी चांगल्या प्राईजला सेल करायला मिळाला. तिथे माझा लॉस रिकवर होऊन सुद्धा मला प्रॉफिट झाला. नो डाऊट ट्रेडिंगमध्ये होत असतं, परंतु कालचा जो मुवमेंट होता ना ते पूर्णपणे मॅनिप्युलेटेड होतं. कुठलाही एक्सपिरियन्स ट्रेडर असो किंवा कुठलाही ट्रेडर असो तो यामध्ये टिकला नसता. आणि ही गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की इथनं पुढं जर एक्सपायरीच्या दिवशी पहिल्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जर स्ट्रॅडलचे प्रीमियम कमी होत नसतील, ॲट द मनीचे कॉल आणि पुट दोन्हींचे प्रीमियम कंबाईन करून जर ते कमी होत नसतील, तर त्या दिवशी कुणीतरी मोठं ऑप्शन बाईंग करतं हे लक्षात आलं पाहिजे, कारण ऑप्शनच्या प्राइजेस तेव्हाच वाढत जातात जेव्हा त्याला कुणीतरी सतत बाय करत राहतं तेव्हा. आता हा डेटा जो आहे हा संध्याकाळी आला, तेव्हा मग लक्षामध्ये आलं की घडलं काय. तर हा पूर्णपणे जो मूव आहे तर हा फॉरेन फंड्सनं आणलेला होता आणि त्यांनी पूर्णपणे मॅनिप्युलेट केलं होतं. तर काल FISनं 8,500 कोटींचं बाईंग केलं, त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 2,300 कोटींचं सेलिंग केलं. परंतु ही फिगर फार महत्त्वाची नाही. फिगर महत्त्वाची आहे ते म्हणजेच इंडेक्स ऑप्शन बाईंग. काल एवढ्या ह्यूज क्वांटिटीमध्ये त्यांनी ऑप्शन बाईंग केले होते, त्याची कॉस्ट आहे 78,000 कोटी रुपये. मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता, एक्सपायरीच्या दिवशी त्यांनी 78,000 कोटींचे निफ्टीमध्ये ऑप्शन बाय केलेत. काय त्याच्यामुळे ते ऑप्शनचे प्राइसेस वाढत होते, इन्फ्लेट होत होते. मग आता तुम्ही विचार करा, अगदी 2-2 रुपयाचे प्रीमियम 50-50 रुपयापर्यंत गेलेले आपण पाहिलेत. मग तुम्ही विचार करा की ज्यांनी 78,000 कोटींचे ऑप्शन बाय केलेत त्यांचे किती पैसे बनले असतील. म्हणजेच काय, स्टॉक मार्केटमध्ये ज्याच्याकडे फार मोठे फंड्स आहेत तर त्याच्याशी लढणं सोपी गोष्ट नाही, त्यामुळे फारच कॉन्शियस होऊन काम करावं लागतं. आता येऊयात आजच्या मार्केटकडे. आज आहे RBIची मीटिंग आणि आज US देखील एक मोठा इव्हेंट आहे, तेही लक्षात घ्या, कारण आज तिथे मंथली जॉब डेटा येणार आहे की जो रात्री येणार आहे. त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी सकाळी पाहायला मिळेल आणि मे बी मार्केट गॅपअप किंवा गॅप डाऊन चांगल्यापैकी सोमवारी ओपन होऊ शकतं. त्यामुळे आज RBIची मीटिंग सकाळी 10 वाजता आहे. 10:30 मॅक्सिमम 11पर्यंत खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील आणि जो इंडिया विक्स वाढलेला आहे तो डाऊन व्हायला सुरुवात होईल, कारण इव्हेंट तिथे ओव्हर होईल. म्हणजेच काय की आता ऑप्शन बायरला प्रिव्हिलेज मिळणार नाही जे काल मिळालं होतं.
आता ती मिळणार आहे ऑप्शन सेलरला, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, जरी आता मार्केटने तुमच्या फेवरमध्ये मुवमेंट केलं तरीसुद्धा ऑप्शनचे प्राइजेस रिड्यूस होतील दोन्हीही बाजूंनी आणि ते नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होईल. कारण वीकली आणि मंथली ऑप्शनच्या प्राइजेससुद्धा काल फार प्रचंड प्रमाणामध्ये इन्फ्लेट झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे आता RBI काय करतं त्याच्यावर डिपेंड आहे, परंतु मार्केटनं मुवमेंट ऑलरेडी केलं आहे, म्हणजेच काय, बऱ्याचशा गोष्टी त्यांनी फॅक्टर इन केलेल्या आहेत. मग सरप्राईज काय होऊ शकतं की जर एखादी डिसअपॉइंटिंग गोष्ट जर RBIच्या गव्हर्नरने सांगितली तर मग मात्र मार्केट चांगल्यापैकी पडू शकतं आणि काल जिथनं मार्केट सुरू झालं होतं पडायला तिथपर्यंत देखील येऊ शकतं. परंतु जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या आणि जर सगळं काही त्यांनी ॲज एक्सपेक्टेड सांगितलं, रेट कट होण्याची तर काही शक्यता नाही आहे, परंतु CRR जो आहे, म्हणजेच बँका जे पैसे रिझर्व्ह बँकेकडं रिझर्व्ह ठेवतात ते जरी थोडे कमी केले तरी बँकांना ते पैसे पुन्हा वापरायला मिळतील आणि त्यातनंही बिझनेस ग्रो होईल आणि ते पैसे फ्लोटमध्ये येतील. तर ह्या गोष्टी जरी झाल्या तरी याचा फार फायदा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मग मित्रांनो, बघूयात सकाळी 10 वाजेपर्यंत कळेल काय होतं ते. परंतु मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मात्र राहणार आहे, मात्र लक्षात ठेवा. फार मोठमोठ्या कॅन्डल्स बनतील, कुणाचे कशा पोझिशन्स असतील त्या हिशोबाने. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.